नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एसआयपी म्हणजे काय। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहे की एसआयपी म्हणजे काय, एसआयपी आपण कुठे कुठे करू शकतो। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा, जेणेकरून तुम्हाला कळेल की एसआयपी आपण कशा पद्धतीने करू शकतो। तर मित्रांनो, एसआयपी म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। ही एसआयपी आपण म्युच्युअल फंड मध्ये करतो। म्युच्युअल फंड। आता एसआयपी म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे आपण काय करणार, एक रेग्युलर बेसिस वरती यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार। तर ती कशी करणार? जसं मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की म्युच्युअल फंड मध्ये आपण 500 रुपयापासून सुद्धा काय करू शकतो, एसआयपी सुरू करू शकतो। म्हणजेच काय, तुमची सॅलरी झाली तर प्रत्येक महिन्याला, म्हणजे यामध्ये काय असतं की प्रत्येक महिन्याला एव्हरी मंथ आपण काय करणार, एक XYZ म्युच्युअल फंड मध्ये सपोज जर 500 रुपयापासून सुरुवात केली, 500 RS आपण काय करणार, इन्व्हेस्टमेंट करणार। काय करणार? इन्व्हेस्टमेंट करणार। तर यालाच म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। म्हणजेच तुम्ही सॅलरी झाल्यानंतर असो किंवा प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही त्या सॅलरी मधून 500 रुपये काढणार आणि ते तुम्ही XYZ म्युच्युअल फंड मध्ये काय करणार, इन्व्हेस्टमेंट करणार। त्यालाच आपण म्हणतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। म्हणजेच काय, एक रेग्युलर बेसिसवर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय मित्रांनो। आता एसआयपी करणं का इम्पॉर्टंट आहे? कारण आपण जर आपले पैसे सॅलरी झाल्यानंतर ती सॅलरी जर आपण रिमेन बँकमध्येच ठेवू तर बँक आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 4% इंटरेस्ट आपल्याला देणार। हे खूप झालं, हे जास्त सांगितलं मी तुम्हाला। कधी कधी 2 ते 3% आपल्याला इंटरेस्ट व्याज मिळत असतो। परंतु जर हेच पैसे त्यामधून जर आपण इकडे इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि जर आपली लॉंग टर्म विजन असेल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन असेल आपला इन्व्हेस्टमेंट प्लॅन, त्यानंतर आपली वेल्थ जी आहे ना, ती एकदम छान पद्धतीने वेल्थ जी आहे ती व्यवस्थित क्रिएट होऊ शकते। कारण लॉंग टर्म विजन मध्ये एसआयपी खूप जास्त महत्वाचं काम करते, कारण यामध्ये आपल्याला मिनिमम 12% तर इयरली रिटर्न मिळतोच मिनिमम। जर तो सेक्टर, ज्या सेक्टरमध्ये पैसे लावलेले आहेत त्या सेक्टरने जर चांगली इम्प्रुव्हमेंट दाखवली तर मिनिमम आपल्याला 12% मिळू शकतो। मॅक्सिमम 15 तर आहेच, परंतु यापेक्षाही जास्त आपल्याला मिळू शकतो। जसं 20% आहे, 25-30% पर्यंत। परंतु हे गॅरंटेड नसतात, परंतु हे 12% पर्यंत आपण म्हणू शकतो की एवढं मिळू शकतो तुम्हाला। बघा, 12% कुठे आणि 3 ते 4% कुठे। म्हणून इन्व्हेस्टमेंट करायला, म्हणून एसआयपी करायला शिकलं पाहिजे। त्याचं नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे। कारण काय होतं की आपण जे इन्फ्लेशन रेट आहे, इन्फ्लेशन म्हणजे याला आपण म्हणतो इन्फ्लेशन रेट, महंगाई दर म्हणजे महागाई आपण म्हणतो। महागाई जर 7% असेल, जर तुम्हाला इथे 3 ते 4% इंटरेस्ट मिळत असेल, व्याज मिळत असेल, तर तुम्ही इथे ऑलरेडी 4% ने काय आहात, तोट्यामध्ये आहात। कारण काय होतं, इन्फ्लेशन रेट जसं वाढतं, सपोज जर इन्फ्लेशन रेट 7% आहे, महागाई जर दरवर्षी 7% असेल, जर तुम्हाला इथे 12% रिटर्न मिळत असेल तर तुम्ही इथे फायद्यामध्ये असू शकाल, ते 5% फायद्यामध्ये असू शकाल। म्हणजे काय, जर तुम्ही 500 रुपये 1000 रुपये लावलेले आहेत, तर 1000 रुपयाचे जर तुमच्या एका वर्षामध्ये 12% जे पण होईल, XYZ जे अमाऊंट होणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होणार। परंतु जर तुम्ही तोच 1000 रुपये जर बँकमध्ये ठेवले तर 2 ते 3% तुम्हाला मिळणार। म्हणजे इन्फ्लेशन रेट तर जास्त आहे, महागाई दर जास्त आहे, त्या बदल्यामध्ये तुम्ही त्यामध्ये तोट्यात राहाल। म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट ही वाईजली केली पाहिजे, कारण इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्वाचं आहे आणि तीच इन्व्हेस्टमेंट चांगल्या शेअर्स मध्ये, चांगल्या बॉन्ड मध्ये करणं खूप महत्वाचं आहे। तर मित्रांनो, ही आहे इन्फॉर्मेशन सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल। म्हणजे आपल्याला रेग्युलरली प्रत्येक मंथ वाईज काय करायचंय, पर्टिक्युलर XYZ म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे। आता इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची आहे यावरती एक व्हिडिओ मी बनवेल। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन सांगेल की आपण कशा पद्धतीने 500 रुपयापासून एसआयपी सुरुवात करू शकतो मित्रांनो। म्हणून ही एक इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे। तर आपण मिनिमम 500 रुपयापासून अशा वेगळ्या म्युच्युअल फंड्स असतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो। आणि इन्व्हेस्टमेंट आपण ही लॉंग टर्म साठी केली पाहिजे। जर तुम्ही शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामध्ये तुम्हाला कदाचित एवढे रिटर्न्स बघायला नाही मिळणार। परंतु जर तुमची विजन ही लॉंग टर्म साठी असेल तर तुमची वेल्थ ही चांगल्या पद्धतीची क्रिएट होऊ शकते। मी अशा वेगळ्या म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी सुरू केलेले आहेत। आय डोंट वॉन्ट टू शो यू दॅट इन्व्हेस्टमेंट। कारण काय होतं, कधी कधी आपण ज्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यामध्ये लोक इन्व्हेस्टमेंट सुरू करतात, परंतु ते त्यावेळेला सुरू करतात ज्यावेळेला त्यांनी ऑलरेडी रिटर्न्स दिलेले आहे। म्हणून जेव्हा ते सुरुवात करतात त्यावेळेला कदाचित त्यामध्ये फॉल सुद्धा येऊ शकतो। म्हणून मला ते आवडणार नाही किंवा मला ते आवडत नाही की कोणाला कुठल्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला, म्हणजे आपला जो पोर्टफोलिओ आहे तो दाखवायला। कारण माझ्या 5-6 एसआयपीज आहेत,
त्या मी म्हणजे रेग्युलरली मी रन म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये माझा जो इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये जातो. एक इन्व्हेस्टमेंट मी दाखवेल ज्यामध्ये मी 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, त्याचे जे रिटर्न्स आहेत त्या म्युच्युअल फंडचं नाव सुद्धा मी तुम्हाला दाखवेल, सगळ्या गोष्टी दाखवेल. परंतु ही एक गोष्ट आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अशा पद्धतीने काम करतं. एकदा तुम्हाला एक व्हिडिओ असा बनवेल की त्यावरती तुम्हाला दाखवेल की जर तुम्ही 500 रुपयापासून सुरुवात करत असाल, 500 रुपयाची तुम्ही एसआयपी जर करत असाल आणि तीच जर एसआयपी तुम्ही 20 वर्षासाठी करत असाल तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला किती मिळतील ही पूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, ही होती एक महत्त्वाची माहिती सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.